नमस्कार, मी शामराव मोकाशी. महाराष्ट्रातील सर्व मराठी वाहन मालकांनी हा व्हिडिओ पूर्ण ऐका तुम्ही आणि एकमेकाला शेअर करा. कायदा हा फार डेंजर आहे आणि आता स्क्रॅपिंग ॲक्ट बी लागू होतो आहे. आणि आता दुसरं म्हणजे जुनी वाहनं जी आपण खरेदी करतो ती खरेदी करताना मोठा विचार करा. हे पहा, आता शासन दरबारी हालचाली चालू आहेत सगळ्या या. म्हणजे मूळ नोंदणी दिनांकापासून 8 वर्ष पूर्ण झालेल्या डिझेलच्या वाहनांना मुंबई महापालिकेच्या हद्दीत तर बंदीच आहे, पण येणाऱ्या काळात मीरा भाईंदर, ठाणे, नवी मुंबई, पुणे, नागपूर ह्या महापालिकेच्या ह्याच्यात डिझेल वाहनांना बंदी येणार आहे. मग समजा जुनी गाडी आपण घेतली कुणाचीही, तर ह्या शहरातनीच प्रवेश नसेल महापालिकेच्या हद्दीत, तर करायचं काय ह्याचा प्रत्येकानं विचार करा. मग जुनी गाडी ज्या वेळेला आपण घेतो त्यावेळेला पूर्ण विचार करा. स्क्रॅपिंग ॲक्ट बी झालेलं आहे आणि फिटनेस नूतनीकरणसाठी आता ऑनलाईन मशीननं फिटनेस नूतनीकरण होणार आहेत. आणि त्यांच्या एवढ्या फी वाढवलेल्या आहेत की काही हिसाबाच्या बाहेरच्या फी आहेत. प्रॅक्टिकली आपल्याला जर त्या मशीन चालू झाले की मग प्रत्येकाच्या लक्षात येईल. हे मात्र लक्षात ठेवा. पण जुनं वाहन घेताना पूर्ण विचार करा. स्क्रॅपिंग ॲक्ट एका बगलेला आहे, एका बगलेला ह्या मोठ्या फिटनेस नूतनीकरणच्या ऑनलाईनद्वारे फी वाढवलेल्या आहेत. म्हणजे जर पुन्हा जर 15 वर्षाची जर रिक्षा असेल तर फी जर आपण पासिंग करायला गेलो तर कमीत कमी 7-8 हजार रुपये, 4,000, 5,000 ही फी होणार आहे. त्याच्यामुळं वाहनं चालवायचीच कशी, आता हा मोठी एक समस्या होणार आहे. याच्यावरती सर्व वाहन मालकांनी दक्षता घेतली पाहिजे. जुनं वाहन खरेदी करताना तुम्हाला विचार करावा लागणार आहे. शिवाय ऑनलाईन आता दंडाची प्रकरणं पुढं आलेली आहेत आणि त्याच्यामुळं वाहन चालवणंच मुश्किल होईल. आता गोरगरिबांचं, सर्वसामान्यांचं कोण नाही हो. हे सगळं आता ऑनलाईननं झाल्यामुळं सगळे हात वर करणार आहेत. बघा, हे नेते लोक तर काय मध्ये लफड्यातच पडणार नाही. ते म्हणणार हा कायदाचा आहे, असं आहे तसं आहे. बस ह्याच्या पलीकडे काय होणार नाही. मी एवढंच वाहन मालकांना सांगणार आहे, जुनं वाहन खरेदी करणाऱ्यानं विचार करा. जर हा कायदा आता लागू झाला तर काय अवस्था होईल, किंवा हे ऑनलाईन दंड, ऑनलाईन फिटनेस नूतनीकरण याच्यावरती जर आपण विचार केला तर अनेक गोष्टीत सर्वसामान्यांनाच मोठा फटका पडणार आहे. शिवाय ह्या महापालिका क्षेत्रातील डिझेल वाहनांच्या बंदी हा बी एक विचार करा. धन्यवाद. व्हिडिओ शेअर करा.